नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातील वित्तीय तूट ही संकल्पना बघूया, ज्याला इंग्रजीत फिस्कल डेफिसिट किंवा मराठीत दुसरा शब्द आहे राजकोषीय तूट। जेव्हा सरकारचा खर्च जास्ती असतो आणि उत्पन्न कमी असतं, रिसीट्स कमी असते, जमा कमी असते, तेव्हा त्या फरकाला तूट असं म्हणतात। आता ही तूट अनेक प्रकारची असते, ज्याच्यामध्ये रेव्हेन्यू डेफिसिट असतं, कॅपिटल डेफिसिट असतं, बजेट डेफिसिट असतं, तसं एक फिस्कल डेफिसिट असतं। आता फिस्कल डेफिसिट म्हणजे काय आहे, तर सरकारच्या सगळ्या जमा, फक्त घेतलेली कर्ज सोडून बाकी सगळ्या जमा यांची तुलना सरकारच्या सगळ्या खर्चांची केली जाते आणि जेवढ्या रकमाने खर्च जास्ती आहे जमेपेक्षा त्याला वित्तीय तूट असं म्हणतात। मग आता सरकारकडे जमा कशा कशापासून होतात? प्रामुख्याने सरकारकडे जमा होणाऱ्या दोन हेड्सचा आपल्याला विचार करायला पाहिजे। पहिलं शीर्षक म्हणजे कराचा महसूल, टॅक्स रेव्हेन्यू, आणि दुसरं शीर्षक म्हणजे नॉन टॅक्स रेव्हेन्यू, करेतर महसूल। आता हे कराच्या महसुलामध्ये डायरेक्ट टॅक्सेस आहेत आणि इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत। डायरेक्ट टॅक्सेस मध्ये आपल्याला माहिती आहे इन्कम टॅक्स सारखा टॅक्स येऊ शकतो, तर इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये जीएसटी असेल, एक्साइज असेल, कस्टम्स असेल, हे सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये येतात। या दोन्हीपासून सरकारला जे उत्पन्न मिळतं ते टॅक्स रेव्हेन्यू म्हणून मानलं जातं। अर्थात भारताच्या घटनेनुसार कर जरी मध्यवर्ती सरकार, केंद्र सरकार गोळा करत असलं तरी त्यातला काही हिस्सा हा राज्यांना देणं बंधनकारक असतं। तो हिस्सा किती असावा हे फायनान्स कमिशन वेळोवेळी ठरवत असतं। त्यामुळे सरकारने जो महसूल गोळा केला तो सगळा केंद्र सरकारला वापरता येत नाही, म्हणून त्या महसुलाला म्हणतात ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू। त्यातनं राज्यांना जो वाटा दिला गेला तो दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्याला नेट टॅक्स रेव्हेन्यू, निव्वळ करांचं उत्पन्न असं म्हणतात, आणि तोच आपल्याला विचारात घेतला पाहिजे डेफिसिट काढताना। याशिवाय करेतर उत्पन्न असतं। हे करेतर उत्पन्न काय असू शकतं आपण कल्पना करू शकतो। शासन अनेक ठिकाणी गुंतवणूक करतं, त्याच्यावर त्यांना व्याज मिळतं, हे करेतर उत्पन्न झालं। शासनाचे अनेक पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत, या सार्वजनिक उद्योगात शासनाने गुंतवणूक केली, त्या गुंतवणुकीवर लाभांश मिळतो, रिझर्व्ह बँक लाभांश देते, असे सरकारला मिळणारे लाभांश हाही महसुलाचाच एक भाग, पण तो करेतर महसूल म्हणून गणला जातो। याशिवाय सरकार काही ठिकाणी फी आकारतं, काही ठिकाणी सेस आकारतं, हेही सगळे करेतर महसुलात धरले जातात। शिवाय आता आपण निर्गुंतवणुकीच्या वाटेवरनं 91 सालापासून जात आहोत, त्यामुळे या सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगातली गुंतवणूक सरकार मोकळी करते, त्याला डिसइन्व्हेस्टमेंट असं म्हणतात। त्याचा जो पैसा सरकारकडे येतो तोही सरकारच्या जमा बाजूला असतो। ही झाली सगळी सरकारची जमा। याच्या दुसऱ्या बाजूला असतात खर्च, आणि हे सगळे खर्च मग ते महसुली स्वरूपाचे असो किंवा भांडवली स्वरूपाचे असो, व्याजाचे असो किंवा सबसिडीजचे असो, पगाराचे असो किंवा पेन्शनचे असो, एस्टॅब्लिशमेंटचे एक्सपेन्सेस असो की ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस असो, सगळे खर्च, एकूण एक खर्च हे सरकारचे मोजले जातात, आणि हा सगळा खर्च वजा आत्ता मी सांगितलेला टॅक्स, नॉन टॅक्स आणि अदर रेव्हेन्यू यांची तुलना केली जाते। यातला जो फरक राहतो त्या फरकाला फिस्कल डेफिसिट असं म्हणतात। आता आपल्याला सहज कळेल, जर फिस्कल डेफिसिट वाढत गेला याचा अर्थ काय, महसूल नाही पण खर्च केला, अंथरूण नाही पण पाय पसरले, हे चांगलं नाही अर्थव्यवस्थेसाठी। याचं कारण असं आहे की शेवटी हा खर्च जर करायचा तर सरकारकडे पैसा तर पाहिजे ना, महसुलातनं पैसा येत नाहीये,
मग कुठून हा पैसा आणायचा? त्याला म्हणायचं फायनान्सिंग ऑफ फिस्कल डेफिसिट. कुठून फायनान्स केलं जातं? ही तूट भरून कशी काढली जाते? त्याला दोन मार्ग आहेत. एक मार्ग आहे तो म्हणजे सरकार बाजारातनं तुटी इतकं कर्ज उभारतं. हे कर्ज स्थानिक लोकांकडनं, स्थानिक संस्थांकडनं, स्थानिक बँकांकडनं उभारलं जातं किंवा विदेशी वित्त संस्थांकडनं उभारलं जातं. हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग काय आहे? तर दुसरा मार्ग म्हणजे मध्यवर्ती बँकेला सांगायचं की एवढी तूट आहे, तेवढं नवीन चलन छापा, तेवढं नवीन चलन बाजारात आणा, म्हणजे आपोआपच तुटीसाठी पैसा सरकारकडे उपलब्ध होईल. असे दोन मार्ग आहेत. पण हे दोन्ही मार्ग किती त्रासदायक होऊ शकतात याची कल्पना आपल्याला सहज येऊ शकते. समजा सरकारने खूप कर्ज घ्यायला सुरुवात केली तर काय होणार आहे? बाजारामध्ये पैसा नावाच्या वस्तूची मागणी वाढणार. शेवटी पैसा ही सुद्धा एक वस्तूच आहे, त्याचा पुरवठा मर्यादित आहे आणि सरकार मागणी वाढवत आहे, म्हणजे सरकार कर्ज घेत आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे पैशाची किंमत, याचाच अर्थ व्याजदर, हे वर वर जायला लागतील. जसं जसं सरकारचा कर्ज प्रोग्राम वाढत जाईल, रक्कम वाढत जाईल, तसं तसं व्याजाचे दर वाढायला सुरुवात होईल. आणि व्याजाचे दर वाढले की दोन परिणाम. पहिला परिणाम, उद्योग, व्यापार आणि सगळ्याच इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजसाठी जास्ती व्याजदराने कर्ज उपलब्ध होतील. त्यामुळे स्वाभाविकपणे खर्च वाढतील उद्योगधंद्यांचे, आणि खर्च वाढले की किमती वस्तूंच्या, सेवांच्या वाढायला सुरुवात होईल. याचाच अर्थ इन्फ्लेशन येईल. सरकारचा सुद्धा व्याजाचा खर्च वाढायला सुरुवात होईल, कारण सरकार कर्ज घेतलं की पुढच्या वर्षी त्याची रिपेमेंटचा हप्ता सुरू होणार, त्याचं व्याज देणं सुरू होणार. म्हणजे सरकारला सुद्धा खर्चामध्ये व्याज आणि रिपेमेंट हे दोन हेड्स वाढायला सुरुवात होईल. आणि हे जसे वाढतील तसं विकासावरचा आणि कल्याणकारी योजनांवरचा खर्च कमी होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास होणं हे आणखीन अवघड व्हायला लागेल. म्हणून जास्ती कर्ज घेणं उपयोगाचं नाही. मग समजा सरकारने दुसरा मार्ग वापरला आणि तो म्हणजे रिझर्व्ह बँकेला सांगितलं की तेवढ्याचं नवीन चलन बाजारात आणा. त्याच्याने काय होईल? बाजारात मनी सप्लाय वाढेल, पैशाचा पुरवठा वाढेल, चलनाचा पुरवठा वाढेल. आणि हा पुरवठा वाढला की लोकांच्या खिशात ते पैसे येतील, त्यांची मागणी वाढेल. बाजारात मागणी वाढली पण वस्तू आणि सेवांची उपलब्धता तेवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये वाढू शकत नाही. आणि म्हणून मागणी वाढल्याने वस्तूंची आणि सेवांची किंमत वाढायला लागेल, म्हणजेच इन्फ्लेशन सुरू होईल. त्यामुळे दोन्ही उपाय त्यांच्या निगेटिव्ह परिणामांमुळे वापरणं हे अतिशय शांतपणे विचाराने करणं भाग असतं. म्हणजेच काय? तर शहाणपणं याच्यात आहे की वित्तीय तूट कमी राहील. पण वित्तीय तूट कमी राहायची म्हणजे विकासाला पैसा द्यायचा नाही असं न होऊ देणं, याला फिस्कल डिसिप्लिन आपण म्हणूया. हा फिस्कल डिसिप्लिन किती चांगल्या पद्धतीने पाळला जातो त्यावर फिस्कल डेफिसिट किती राहणार आणि फिस्कल डेफिसिटचा किती नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार हे अवलंबून असतं. म्हणून सर्वच सरकारांना फिस्कल डेफिसिट मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. आज वित्तीय तुटीबद्दल इतकंच. पुढच्या भागामध्ये आणखीन एका संकल्पनेसह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.